हाय फ्रेंड्स, सगळ्याच रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बिर्याणी, ते पण चिकनची. तर यासाठी मी घेतलेलं आहे बिर्याणीचं तांदूळ. आपण कोणतंही बिर्याणीचं बासमती तांदूळ घेऊ शकता आणि तांदूळ घेतल्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून असं खळखळीत धुवून घ्यायचं आणि त्याच्यामधला पूर्ण स्टार्च काढून टाकायचा. त्यामुळे तांदूळ हे चांगले सुटे सुटे शिजतात. तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाच्या वर येईपर्यंत पाणी घालायचं. आता याला 1 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. मिनिमम 1 तास तरी तांदूळ भिजले पाहिजे. तर दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करायचं. त्याआधी चिकन चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा चांगला फ्राय करून त्याच्यामध्ये धुतलेले स्वच्छ केलेले चिकन ॲड करायचं. तसेच त्याच्याबरोबर मीठ आणि हळद देखील टाकायची आणि याच्यामध्ये चिकन चांगले पूर्ण फ्राय करून घ्यायचं. चिकन फ्राय करण्यासाठी झाकण लावून चिकन फ्राय करून घ्यायचं. बिर्याणी बनवण्यासाठी जे बिगिनर्स असतात ना, त्यांनी अशा पद्धतीने बिर्याणी बनवली तर त्यांनाही अगदी बिर्याणी बनवण्यास सोपी जाईल. त्यांना सगळ्या मसाल्यांची प्रमाणता लक्षात येईल. तर दुसरीकडे चिकन आपले शिजलेले आहे, त्यामुळे मी गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे. तर दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये बारीक उभा चिरलेला कांदा हा फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय करण्यासाठी त्याला थोडं मीठ वापरलं तरी चालेल, त्याच्यामुळे कांदा हा लवकर फ्राय होतो. कांदा हा ब्राऊन कलरचा फ्राय करून घ्यायचा. आणि परत याच कढईमध्ये हवे असल्यास थोडेसे तेल वापरून त्याच्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी टाकायची. टोमॅटो प्युरीला चांगले तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये आले, लसूण आणि हिरवी मिरचीची 3 मोठे चमचे भरून पेस्ट टाकायची. टोमॅटोला तेल सुटलेलं आहे, त्यामुळे मी इथंच आले लसूण पेस्ट ॲड करते 3 मोठे चमचे. आता याच्यामध्ये सुके मसाले म्हणजे बिर्याणी मसाला, गरम मसाला, धणे आणि जिरे मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून हे सर्व एकत्र करायचं. आणि आता याच्यामध्ये दही फेटून घालायचं. बॅटर कोरडे वाटल्यास आपण त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करू शकतो. हेच पाणी होतं ज्याच्यामध्ये मी मसाला वाटलेला होता. आता याच्यामध्ये मी ॲड करते तळलेल्या कांद्याची क्रिप्स. असा क्रश करून कांदा याच्यामध्ये ॲड करायचा. तसेच थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील याच्यामध्ये ॲड करायची. आणि आता सगळ्यात लास्टला याच्यामध्ये ॲड करायचं आपण जे फ्राय केलेलं होतं ते चिकन. बॅटर तुम्हाला कोरडे वाटल्यास तुम्ही थोडेसे पाणी ॲड करू शकता आणि याला चांगले एकत्र करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये मी या ग्रेव्हीच्या अकॉर्डिंग मीठ वापरते. मीठ हे आपण टेस्टनुसार वापरायचं. याला आधीच चिकन फ्राय करताना थोडंसं मीठ वापरलेलं होतं, म्हणून इथे थोडंसंच मीठ वापरलेलं आहे मी. तर आता याच्यामध्ये सगळ्यात लास्टला ॲड करायचा अर्ध्या लिंबाचा रस मी ॲड केलेला आहे. आणि याला चांगलं एकत्र करून
लो फ्लेमवरती झाकण लावून ठेवून द्यायचं. तर दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवायचं. इथे मी जेवढं तांदूळ घेतलेलं होतं तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला मी ॲड केलेला आहे, जसं की लवंग, दालचिनी, शहाजिरे, मोठे वेलदोडे, हिरवे वेलदोडे, तसेच कोथिंबीर, पुदिना आणि या पाण्याच्या टेस्टनुसार मीठ आणि यालाही आणि 2 चमचे ऑइल आणि यालाही झाकण लावून उकळ येण्यासाठी ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपलं जे चिकन ठेवलेलं होतं तेल सुटलेलं आहे, तर आपण गॅसचा फ्लेम आता बंद करून टाकायचा. तर इथे देखील पाण्याला उकळ आलेली आहे. तर याच्यामध्ये आता ॲड करायचं लिंबाचा रस. 1 चमचा लिंबाचा ॲड करायचं. लिंबाच्या रसामुळे तांदूळ हा पांढरा शुभ्र शिजतो. आणि आता याच्यामध्ये आपण ॲड करायचं ते भिजवून ठेवलेले होते बिर्याणीचे तांदूळ. ते सगळे याच्यामध्ये त्याच्यातील पाणी काढून याच्यामध्ये ॲड करायचं. आणि याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तांदळाला फक्त 5 ते 7 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. म्हणजे 70 ते 80% फक्त याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. तांदूळ आपले शिजलेले आहेत. अगदी आपण तांदळाचा 1 कण जरी हातात घेतला तर तो दाबल्यानंतर तुटला पाहिजे, एवढेच फक्त तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत. तर याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि राहिलेलं जर पाणी असेल तर ते फेकून द्यायचं. आणि याला आपण या ग्रेव्हीचं लावायचं लेयर. त्यासाठी सर्वात आधी थोडंसं तांदूळ घ्यायचं, ते भांड्याच्या खाली पसरवून घ्यायचं. त्याच्यावरती थोडीशी ग्रेव्ही टाकायची. ग्रेव्ही ही सगळ्या बाजूने समान टाकायची. पीसेस देखील सगळ्या बाजूने समान टाकायचे आणि त्याच्यावर थोडंसं पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा पसरवायचा. परत त्याच्यावर पसरवायचा तांदूळ आणि परत त्याच्यावर पसरवायचा ही आपली चिकनची ग्रेव्ही. त्याच्यावर पसरवायचा पुदिना, कोथिंबीर आणि तळलेला कांदा आणि परत त्याच्यावर पसरवायचं हे राहिलेलं तांदूळ. ग्रेव्ही ही तांदळाच्या बरोबर समान भागावर पसरावी, कुठेही कमी जास्त प्रमाणात होता कामा नये अशी. आणि ह्याच्यावर टाकायचं तळलेला कांदा वगैरे आणि हे राहिलेलं तांदूळ याच्यावर पसरवून घ्यायचं. असे मी टोटल एकूण 2 थर लावलेले आहेत चिकन बिर्याणीला. आता यावर डेकोरेशन करायचं कोथिंबीर आणि पुदिन्याने. बारीक चिरलून ठेवलेला होता आधीच. तर तळलेला कांदा देखील याच्यावर मारायचा आणि शोसाठी मारायचं. एक थोडंसं येलो कलर, हा फूड कलर वापरलेला होता मी येलो कलरचा. आणि मग शेवटी त्याला ठेवायचं दम होण्यासाठी. तर बिर्याणी गॅसवर ठेवताना सर्वात आधी खाली तवा गरम करून घ्यायचा आणि त्या तव्याच्या वरती ही बिर्याणी ठेवायची आणि त्याच्यावरती असं जड काहीतरी वस्तू ठेवायची. तर बिर्याणी दम होण्यासाठी मला टोटल 20 मिनिटे लागलेली आहे. तर आपण पाहू शकता ही बिर्याणी आपली शिजलेली आहे पूर्णपर्यंत. आपण चेक करू शकता तांदूळ हे दम झालेले आहेत. आता याला आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण पाहू शकता बिर्याणी अगदी किती सुटे झालेले आहेत. त्याचे पार्ट वगैरे हे तांदळाचे जरा देखील एकमेकांना चिकटलेले नाहीत. सगळे तांदूळ हे सुटे झालेले आहेत. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. याला रायत्याबरोबर आपण खाऊ शकता. थँक्यू.